आपण पाहतोय की पुणे विद्यापीठामध्ये पुन्हा एकदा कॅरी ऑनचा मुद्दा आता जोर धरू लागलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती विद्यार्थी पुन्हा एकदा विद्यापीठामध्ये आक्रमक झालेत। विद्यार्थ्यांनी विद्यापीठावरती आरोप केलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या भविष्याकडे वेळ द्यायला विद्यापीठ प्रशासन लक्ष घालत नाही असा आरोप विद्यापीठावर केला आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहेत। रोहन, पुन्हा एकदा पुणे विद्यापीठातील विद्यार्थी जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत। कॅरी ऑनचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरू लागलेला आहे। काय मागण्या आहेत या विद्यार्थ्यांच्या? अगदी बरोबर आहे। खरं तर मागील 1.5 महिन्यांपूर्वी देखील अशाच पद्धतीचं आंदोलन जे आहे ते पुणे विद्यापीठामध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांनी केलं होतं आणि आता पुन्हा एकदा शेकडो विद्यार्थी जे आहेत ते विद्यापीठावरती येऊन धडकलेले पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून कॅरी ऑन बाबतचा निर्णय जो आहे, जो अमरावती विद्यापीठाने घेतलेला आहे, तो पुणे विद्यापीठ का घेत नाही अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते या विद्यार्थ्यांकडून आहे। आणि आपण बोर्ड पाहतोय की वी नीड जस्टिस अशा प्रकारचे बोर्ड जे आहेत ते या ठिकाणी धडकताना पाहायला मिळतात आणि या सगळ्यांकडून हे म्हणणं मांडलं जात आहे। एनएसयूआयचा अभिजित आपल्या सोबत आहे। नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही वारंवार अशा प्रकारचे आंदोलन करता। आता जवळपास 1.5 महिन्यापासून आपण बघतोय तीव्रतेचं आंदोलन मागच्या वेळेस सुद्धा झालं। मुलांनी गेटवरती चढून आंदोलन केलं, तेव्हा देखील 1.5 महिन्यापासून आज उद्या करत ते कुठलाही सर्क्युलर नाही काढत नाहीयेत। आम्हाला कुठल्याही पद्धतीचं म्हणजे असं निश्चित असं कुठला शब्द देत नाहीयेत। निवड खेळाखेळी चालू आहे, उडवाउडीची उत्तरं चालू आहेत। म्हणून आज आम्ही या ठिकाणी भूमिका काय असणार आहे? विद्यापीठाचे कुलगुरू तुम्हाला भेटतायत का? आता निरोप तर तसा पाठवलाय, पण पोलीस बांधवांचे देखील कुलगुरू फोन उचलत नाहीयेत आणि कसल्याच पद्धतीचा आतमधून रिस्पॉन्स येत नाहीये। तर आता आम्हाला पत्रकार बंधूंनाच विचारायचं की आता आम्ही नेमकं कशा पद्धतीने यांना विनंती करावी किंवा पोलिसांना विनंती। तर हे सगळे शेकडो विद्यार्थी जे आहेत ते विद्यापीठावरती येऊन धडकलेले आहेत आणि कॅरी ऑनच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळाला पाहिजे, कारण त्यांचं वर्ष वाया जाईल असं म्हणणं आहे। कुलगुरू म्हणतायत विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे, कॅरी ऑन देणं शक्य नाही। कॅरी ऑन तर दिलाच पाहिजे, त्याशिवाय तर म्हणजे जी मुलं नापास होतात त्यांचं काय अभ्यास न केल्यामुळे नाही होत, कधी कधी त्यांना पण नसतं होत, त्यांना पण एकदा एक संधी दिली पाहिजे। एक संधी मिळावी यासाठी हे सगळे आंदोलनं जे आहेत ते विद्यार्थी करताना पाहायला मिळत आहेत। नेमकं काय म्हणणं आहे? विद्यापीठाकडून सांगितलं जातं की विद्यार्थ्यांनी आता अभ्यास करणं गरजेचं आहे। अभ्यास करणं गरजेचं, पण युनिव्हर्सिटीकडून कॅरी ऑनची मागणी आहे आमची। एक विषय एक 2 विषयामुळे वर्ष वाया जाऊ राहिले, त्यांच्यासाठी एक चान्स मागू राहिले विद्यार्थी युनिव्हर्सिटीकडून। मागच्या वेळेस देखील आंदोलन केलं, काय फायदा झाला का मागच्याच आंदोलन? हे बघा, ते दरवेळेस फक्त डिले करतायत। माझं तर कारण एवढंच होतं, मी जेव्हा विषय देत होतो तेव्हा माझा ऍक्सिडेंट झालेला, माझा एक विषय राहिलेला, त्यामुळे मला एवढा त्रास झाला, माझं 1 वर्ष वाया गेला पूर्ण। या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे की कॅरी ऑनच्या विषयामध्ये गांभीर्याने विद्यापीठाने हस्तक्षेप करावा आणि अशा पद्धतीची आंदोलनं जी आहेत ती सातत्याने विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठामध्ये करावी लागतात आणि त्यामुळे आक्रमक पवित्रा जो आहे तो या रोहन, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता कुलगुरू आणि विद्यापीठाचं काय स्पष्टीकरण येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय की शैक्षणिक वर्ष फुकट जाऊ नये म्हणून विद्यार्थी आता चांगले संतप्त झालेले आहेत। याच पार्श्वभूमीवरती आता सध्या विद्यार्थ्यांनी मोठी हाक दिलेली आहे। विद्यापीठावरती आता सर्व संतप्त विद्यार्थ्यांनी जो आहे तो आता मोर्चा काढलेला आहे। पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं चित्र आहे। कॅरी ऑनचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरू लागला। कॅरी ऑन द्यावा अशी मागणी जी आहे ती आता विद्यार्थ्यांनी केलेली आहे।